नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 11वा अध्याय वाचत आहोत. 11व्या अध्यायाच्या आपल्या 900 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 900च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स मध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. हे साधू लक्षण अत्यंत थोर, ऐकता सुगम करिता दुर्धर. हे 11वे अतिपवित्र, एक विचित्र ते 12वे. साधूची अपरिग्रहता, परिग्रहो नातळे चित्त. देह गेहे निसंगता, अकिंचिनता त्यासी नाव. स्फटिकू काजळी दिसे काळा, आरक्ती आरक्ती किळा. नीळवरणी भासे निळा, तरी तो वेगळा शुद्धत्वे. स्फटिक जपा कुसुमी ठेविला, पाहता दिसे तांबडा झाला. परी तो अलिप्तपणे संचला, नाही माखला ते निरंगे. जय तैसा साधू परिग्रहा माझी वसे, परिग्रही झाला ही दिसे. परी जागृती स्वप्न सुषुप्ती वसे, परिग्रहोन स्पर्शे निजबोधे. परीस सर्व धातुसी खेव देता, मिळणी सोने करी तत्वता. तो सुवर्णा वाचुनी सर्वथा, आणि का पदार्थ नातळे. तैसा साधू म्हणे जे जे माझे, ते ते त्यासी नाठवे दुजे. ऐक्य भावाची नाचवी भोजे, अधोक्ष जे अंकितू. चिन्मात्री जडले मन, विश्वजाहले चैतन्य घन. बुडाले परिग्रहाचे भान, अकिंचनपण या नाव. सकळ सांडून वना गेला, वनी वनिता चिंतू लागला. तो त्यागही बाधकत्व आला, उलथून पडिला परिग्रही. उडनी भीती चढवला आहे, चढते कष्ट व्यर्थ पाहे. ते पुरविल्या परीस तळी जाये, उलंडुनी ठाये अति दुःखी. तैशी मुंगी नभे पाये, उडणी घेऊनी वृक्षावरी जाये. सत्संगती मूर्ख धरोल आहे, परी ते उपाय न करीती. मुंगी लहान उडणी थोर, ते तिचा करू शके उद्धार. तैसे किंचन जे नर, ते करीती उद्धार सकळांचा. असो मूर्खाची जे त्यागिती गती, ते अत्यंत बाधे बाधका होती. जव धरिली नाही सत्संगती, तव त्याग स्थिती कळेना. प्रपंच सांडूनी वना गेला, तो देह प्रपंचे दृढ अडकला. देही देहो जे निमित्त केला, तो सत्य झाला अकिंचन. मूर्खासी त्याग तो झाला बाधू, परिग्रही असोनी मुक्त साधू. सबाह्य त्यागे अतिशुद्धू, शुकनार दू तिही लोकी. ते दोघेही लागती जनकाच्या पायी, तो राज्य करिताही विदेही. त्यासी मीही मानितसे पाही, अभिनव नवाई साधूची. या नाव मुख्य अकिंचनता, तुझ म्या सांगितली तत्वता. हे 12वी लक्षणता, एकाता अनिहा. अनिहा झाली बापुडी, जेथ जाय तो दूर दवडी. कोणी राहो नेदी अर्धगडी, अति चरफडी निराश्रये. अनिहा हिंडता लोकी, तिही तिळभरी ठाओ बसावया नाही. इहा वेरणी लागली पाही, ठाईच्या ठाई दंडवी. कोणी येओ नेदी दाराकडे, अति दीन झाली बापुडे. धाय मोकलो निरडे, गारहाणे संतापुढे. देव आली ते कृपाळू दये मिळे, निजकरे पुसोनी डोळे. प्रतिपाळिली स्वहित काळे, संतबळे वाढली. त्यापूर्वील वैर स्मरोनिया, इहा वेरणी साधावया. संतासी पुसोनी उपाया, तिच्या पाया प्रवर्तली.
एहेसी नाना चेष्टी चेष्टविता अहंवानी जाण ममता कामे अंगी घातली तत्वता कामकांता ते झाली इहा कामफळे वाढली थोर व्यापुनी राहिली घरोघर तिसी साधावया वैर अनिहा सत्वर चालिली असंग शास्त्र मनोनी संता इहेच्या करावया घाता आधी मारू धावे अहम ममता दोघे धाकता निमाली आणि हा पाठी लागल्या जाण अहममतेसी म्हातारपण थरथरा कांपनी प्राण घाये विनाग सांडिला आणि हा देखोनी दिठी कामपळे बारा वाटी संकल्पाचे शेवटी ले गोठी उठाउठी पडिला कामू पडता रणांगणी क्रोधादी शूर पडिलेरणी ई हेचा कैवारी नुरेच कोणी एक एक शोधुनी मारिले एव आणि हे समोर राही ऐसा नाही वीर मारून अवघ्याचा शूर मारून अवघ्याचा केला चूर क्रिया करणार कोणी नाही काम निमाल्या सर्वथा ह्या रांडवली वस्तुता मुख न दावीच संता अधोगमनता पळाली या लागी हे सवे जो लागला तो जाणावा अधोगती गेला आणि हेचा जो अंकिता झाला तो आवडला गोविंदा मनसी आणि हा ते कोण काय ते हेचे लक्षण एक सांगेन संपूर्ण जे निर्वाणी पूर्ण जुहारी काम्य कर्मादी क्रिया जाळ तेची हा जाणावी अति चपळ अंतरी जे सुन्विश्वळ तेची केवळ आणि हा अंतरी कामाची वार्ता नुपचे कर्माची कर्मावस्था अनुभवी नरिघे उद्वेगता आणि हा तत्वता ते जाण ऐसी आणि हा असे ज्यासी देव अज्ञाधारकू तापासी ते आणि हा संताची दासी आरडेशी जीवे भावे हे आणि हा अतिगौरवे साधू लक्षण तेरावे वीत भोजन ते 14वे लक्षण वैभवे उधारी न कोंडे रसनेची या चाडा न पडे क्षुधेच्या पांगडा आवडी नावडीचा उपाडा करून निधडा भोजनी प्राणू आकांक्षी अन्नाते जठराग्नी भक्षी त्याते उभय साक्षी मी ते येथे जाणवनी निरुते सो सेवी जे जे आले भोजनासी दृष्टीने त्याचे दोष निरसी अति पवित्र करुणी त्यासी निज समरसी सेवितू न देखे भोग्य पदार्था नाठवे मी एक भोगता ग्रासी समरसी अच्युता भोगोनी अभोक्ता मितभोजी अग्नी आधी आपणा या ऐसे करी मग त्या आहाराते अंगीकारी साधू आधी द्वैताते निवारी मग स्वीकारी आहाराते याची नाम मितभोजन साधूचे आहाराचे लक्षण युक्तिविन अल्पभोजन ते पथ्य जाण रोग्याचे ग्रासी ब्रह्मार्पण त्या नाव परिमित भोजन हे 14वे लक्षण साधूचे जाण उद्धवा समळ जळ संभारी सरिता मेळू मिळे सागरी तो डहुळे ना तिळभरी निर्विकारी निर्मळू तैसा आलिया नाना उर्मी जासी गजबजू नाही मनोधर्मी शांती संतांची पराक्रमी उपक्रमी निज शक्ती जेवी का नागवेलीची वेली अंधारावी नवचेल वेगळी तेसी संत बळे शांती वाढली मंडपा चढली चिन्मात्र झाकळोनी दश दिशांसी आभाळ दाटल्या आकाशी गगन अविकारी त्या दोषा
आकाशी आभाळासी नातळे, शीत उष्ण पर्जन्य धारा अंगी न लागती अंबरा, तेवी साधूचा उभारा द्वंद्व संभारा निर्द्वंद्व, तैसा उच नीच नानावस्था निबिड दाटल्या मोहमोहता, क्षोभून उपजे ज्याच्या चित्ता त्या नाव तत्वता निज शांती, संताचेनी शांती गहन शांतीचेनी संत पावन, हे अनन्य निज लक्षण पंधरावा गुण संताचा, जे मी पणे नव्हते जन्मनाम तेच पूर्वजांचे निज धाम, आपुली विरासी जे उत्तम तीथ मनोधर्म स्थिरू ज्यांचा, मज जन्माची नाही झाले मरण म्या नाही देखले, ते ऐसे मन मुळी स्थिरावले स्थिरता बोलिले या नाव, चहू आश्रमाहुनी उत्तम आपुला जो निजाश्रम, तेथे स्थिरावोनी मनोधर्म वर्णाश्रम चालवी, सहु वर्णा माझी पवित्रता जेने ब्राह्मणाची ब्राह्मणता, तेथे स्थिराविले जेने चित्ता जाण स्थिरता ती नाव, तीही लोकी स्थिरता मरो टेकली सर्वथा, कोणी नाही प्रतिपाळिता हाती धरिता न देखे, दारी राहो नेदी कोणी कोण देईल पथ्य पाणी, अवघी टाकली निरंजनी ते संचनी प्रतिपाळिली, स्थिरता वाढली संत बळे जिनोनी वर्णाश्रमादी टवाळे, भेदोनी आकारादी वर्ण पटळे एके वेळे वाढली, स्वस्वरूपी सायुज्यता पाहुनी स्थिरावली स्थिरता, तेथ वाट मोकळी संता स्वभावता त्या केली, तेथ स्वस्वरूपे स्वकर्म स्वस्वरूपे वर्णाश्रम स्वस्वरूपे स्वधर्म, स्थिरता संभ्रम या नाव, ऐशी स्वधर्म कर्मी अवस्था ती नाव उत्तम स्थिरता, हे 16वी लक्षणता मच्छरनता ते एक, सरिता सागर शरणाली ते समर सोनी सिद्धू झाली, तैसी शरण जे वृत्ती झाली ते पावली दशा माझी, लवन जीवना आले शरण ते तत्काळ झाले जीवन, तैसा अनन्य मज जो शरण तो मीची जाण होऊन टाके, मज विघोनी या शरण जो वांची महिमा सन्मान, तो गुळातील पाषाण केवळ जाण गुळ दगडू, जो का गुळे माखेला दगडू तो पाहता दिसे वरी गोडू, शेखी परिपाकी निवाडू अति जडू कंठी नत्वे, तैसे वरी दावी माझे भजन हृदय विषय अवभिलाषण, तो नवे माझा अनन्य शरण अतिदूषण लोभाचे, सर्वांगी सुंदर सुरेख तिच्या नाकावरी पांढरे टीक, तिसी वरिणा साधू लोक तैसा विषय लोभू देख मद्भजनी, रांडवा केले काजळ कुंकू देखोनी जग लागे थुंकू, तैसा विषयाचा विलाखू जेवी ओकिला ओकू अतिनिंद, त्रैलोक्य साम्राज्य वैभव जाण जो थुंकोनी निघाला मज शरण, तो समरसे मीची जाण मानापमान त्या कैचा, या नाव मच्छरण हे संत रावे लक्षण, उद्धवा जाण संपूर्ण मनन गुण तो एक, श्रुती गुरु वाक्य निरूपण ऐकता अद्वैत श्रवण, युक्ती प्रयुक्ती पर्याय लोचन मनन गुण त्या नाव, अग्निका पुरा भेटी होता तो अग्नीची होय वस्तुता, तेवी माझे स्वरूपी मन ठेविता मन चित स्वरूपता पावले, मन
छिद्दशे असे जाण ते चिन्मात्र झाले करिता म्हणन जेवी जीवनी जन्मले दवन ते होय जीवन निज मिळनी असो मननाचेनी लवला आहे मन जेथवरी जाओ पाये तेथवरी तयामीची आहे नवचता राहे तेथही मी दीप जेऊता जाऊ वैसे तेऊता प्रकाशची तयासे कोठेही न वाचून ठाई वसे तेथेही असे प्रकाशो तैसे माझे करिता मनन मद रूपाची झाले मग मग करिता गमना मद रूपता जान मोडेना एव माझे स्वरूप जे केवळ तेथे मदरूपे मन निश्वळ ध्रुवाचे पर्यंत अचंचळ मननशील त्या नाव मुनी या पदाचे व्याख्यान मननशीलता जाण हे 18वे लक्षण ते हे निरूपण सांगितले अत्यंत गोड निरूपण पुढील श्लोकी दशलक्षण ते एकावया उद्धव सावधान सर्वांगिकान हो निठेला जववरी वृत्ती शून्य नव्हे मन तवरी विश्वासे ना विचक्षण वृत्ती रूपे सिद्धरील जान या लागी सावधान निजबोधे हा हो दुर्वासा ऐसा सज्ञान त्यासी क्षण क्षणा शोभवी मन न विचारिता गुणागुण शाप दारुण देओ धावे दुर्गंधा जन्मली मत्स्याचे पोटी पराशर नाडला तिसाठी नारद कौतुक पाहता दिठी केला गंगातटी तारदी आपुली कन्या देखोनी गोमटी मनक्षोभे भोगावया उठी ब्रह्म धावे सरस्वती पाठी चोका सृष्टी पितामहो यामना या मना ऐसे नाडक जगा माझी नाही अनिक छळ छड्डे नाडी ज्ञाते लोक साधू घातक मनाचे मनाल मने विन भोग घडे तरी वृत्तीसी क्षोभू का पाचडे हे बोलती ते सज्ञान वेडे साधूसी नावडे हे गोष्टी अधिष्टूनी सत्वगुण सूक्ष्म रूपे वृत्ती जान ते क्षोभ उनियामन विमुक्त मनोन विषयी करी मुक्ताभिमान मुक्ताभिमानी विषयासक्ती हेची मग क्षोभाची प्राप्ती वृत्ती असोनिया मुक्ती साधून मानिती सर्वथा अति नाटकी नाटक मन मुक्तत्वे धरी अभिमान त्याचे करावया निर्दळन साधू सावधान निजबोधे मुखी धरिल्या कृष्ण सर्पासी दिले करिता तो तत्काळ ग्रासी मरे तवरी आवळावे त्यासी तेवी मनासी निर्दाळिती मन निर्दाळावे सावधानता बोलिली ते हे साधू संता हा 19वा गुण सर्वथा एकाता 20वा वर्षाकाळी जळबळे सरिता आल्या समुद्र नुचंबळे श्लाघ्यता उष्णकाळी त्या नयता क्षोभोनी सर्वथा टेना तैसे झाहलिया समृद्धी धन साधूची उल्हासे नामन सकळ जाऊनी झाल्या निर्धन दीनवदन होनी दिवस राती येता जाता प्रकाशे पालटेना सविता तेवी आल्या गेल्या नानावस्था गंभीरता अक्षोभ्य कडकडीत विजेचे कल्होळ तेने गगनासी नभी खळबळ तैसा नाना उर्मी माझी निष्फळ गांभीर्य केवळ त्या नाव हे संताची गंभीरता 20वा जीव शिवासी तत्वता हे ना 20वी संताची अवस्था धृतीची व्यवस्था अवधारी मनबुद्ध्या सदी इंद्रिये प्राण निज धैर्ये धरोनी आपण नित्य केली आत्मप्रवन
परतोनी जान दे एओ निधी स्वयंवरी जिनोनी अरिरायासी बळ्यानिले नोवरीसी तो जाऊ निधी अनिकापासी ते विवृत्तीसी निर्जधैर्य वाघुरे बांधिल्या मृगासी पारधी जाऊ नेदी त्या वनासी ते एवी धैर्ये आकळूनी मनासी देहापासी येऊ नेदी देहासी नाना भोग समृद्धी वाऊनिया गजस्कंदी ऐसे सुख होता त्रिशुद्धी मनासी देहबुद्धी धरुनेदी प्रळय काळाच्या कडकडाटी महाभूता होता आटाटी तरी मनासी देहाची भेटी धैर्य जगजेठी होची नेदी तेथ काळाचे निहटत टे वृत्ती परब्रह्माची वाटे लावून या नेटे पाटे चिन्मात्र पेठे विकिली